महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अर्थसंकल्प जाहीर झाला आहे केंद्रीय, काय सांगाल एकूण काय प्रक्रिया आहे व्यापारी म्हणून या अर्थसंकल्पावर? मेरा नाम सरदार हरी सिंह है। मैं औरंगाबाद जिला व्यापारी महासंघ का जो एडवाइजरी मेंबर हूँ और उस नाते से जो है मैं हमारी वित्त मंत्री श्री निर्मला सीतारामन उनको जो है बधाई देना चाहता हूँ। क्यों कि उन्होंने ये 9वीं बार जो है तो बजट पेश कर रही है। ये अपने आप में एक बड़ी उपलब्धि है। ये नारी शक्ति का एक प्रतीक भी है। बाकी अगर कम शब्दों में अगर मैं कहूँ तो ये आज का जो बजट जो है भारत को आत्मनिर्भर बनाने वाला बजट है और कुछ हद तक के जो है इससे गरीबी दूर करने वाला बजट कहा जा सकता है। बाकी हम अगर व्यापारी दृष्टि से अगर देखें तो हर व्यापारी का दृष्टिकोण ये होता है कि हमको टैक्स में जो है कितनी रियायत मिल रही है, ये इसके ऊपर में हमारा फोकस होता है। लेकिन मैं समझता हूँ कि भाई इस बजट के अंदर जो है तो कुछ टैक्स के बारे में है, कुछ नई बात कुछ सामने हमारे नहीं है। ये जो पुरानी बातें है वही है। क्यों तो अगर टैक्स अगर कम होगा तो उससे जो है व्यापार के ऊपर में बहुत फर्क पड़ता है, उसका टर्नओवर बढ़ता है। और महंगाई अगर होती है तो व्यापार जो है तो कम हो जाता है। ऐसा एक व्यापार का गणित है। तो व्यापारी होने के नाते हम जो है तो इस दृष्टि से भी सोचते हैं। बाकी हाई स्पीड रेल का जो कॉरिडोर जो बनाया गया है उसमें जो है वो सराहनीय है। लेकिन थोड़ा हमें दुख भी ये होता है कि हमारे महाराष्ट्र को जो है तो उसमें ज्यादा जो है तो कैलकुलेट नहीं किया गया। सिर्फ पुणे को छोड़ के जो है बाकी ऐसा कोई शहर नहीं है कि जिससे जो है इस कॉरिडोर से जो है तो जोड़ा गया है। बाकी इसमें जो है एमएसएमई पर जो फोकस जो रखा गया है वो भी सराहनीय है। पशुओं के डॉक्टर्स को अधिक से अधिक बने, ये कदम भी बहुत सराहनीय कहा जा सकता है। 10,000 नए टूरिस्ट गाइड बनाना ये भी सराहनीय है। लेकिन हम लोग मराठवाड़े के और छत्रपति संभाजी नगर के नागरिक होने के नाते हमें ये लगता है कि भाई जब ये संभाजी नगर जो है बड़ा टूरिस्ट स्थान है, क्योंकि यहाँ पे एलोरा अजंता जैसी जो है और यहाँ पे एक ज्योतिर्लिंग भी है। मराठवाड़े में तो ऐसे मतलब आप इस बजट से संतुष्ट नहीं हो या हो? नहीं, मैं आपको पहले व्यापारी होने के कारण जो है तो मैंने पहले शब्दों में कहा कि भारत को आत्मनिर्भर बनाने वाला बजट पेश किया गया है। आपका पूरा नाम? मेरा नाम सरदार हरी सिंह है और मैं व्यापारी महासंघ का जो तो एडवाइजरी मेंबर हूँ और कई वर्षों से जो है इसमें काम कर रहा हूँ। आज जो माननीय अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो व्यापार, उद्योग, धार्मिक, पर्यटन क्षेत्र, रोड, रेल्वे, सागरी समुद्र या सर्वांचा विचार करून हा सादर केलेला आहे की त्याच्यामुळे आपली गरिबी आणि उद्योग वाढायला पाहिजे, बेरोजगारी दूर व्हायला पाहिजे, या प्रमाणेचा हा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्यापाराच्या दृष्टिकोनातून म्हणायचं तर मी सर्वात अगोदर मी महाराष्ट्र चेंबर तर्फे माननीय अर्थमंत्र्यांचा धन्यवाद करेल की 2-3 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना प्रपोजल पाठवलं होतं की गाव तिथे उद्योग ही कल्पना आम्ही त्यांना मांडली होती आणि त्याला या अर्थसंकल्पात त्यांनी गाव तिथे उद्योग हा शब्द न उच्चारला, परंतु त्याला मान्यता दिलेली आहे अशी माझी खात्री आहे। कारण की जिथे 5 लाख वस्ती आहे
त्या ठिकाणी त्यांनी गाव आणि उद्योग उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यापाऱ्याला भरघोस आर्थिक पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी अर्थमंत्र्यांचं महाराष्ट्र चेंबरतर्फे अभिनंदन करतो की हा जो गाव तिथे उद्योग हा जो प्रकल्प आहे तो त्यांनी अंशतः मान्य केला. दुसरं MSMEचं जे सांगितलेलं आहे, MSME 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. MSMEचं हे प्रकरण बँका ज्या लावून देतात त्यावरती 2.5% जास्त व्याज लावले जातात आहे जर आपण कोलेटर्स दिले नाही तर. त्यामुळे आमची मागणी होती की MSMEला प्रोत्साहन देण्याकरता हा 2.5% जो ऍडिशनल व्याज लावत असतात तो रद्द केला पाहिजे, परंतु दुर्दैवाने याच्यात तो रद्द केलेला नाही. दुसरं, अर्थसंकल्पात पर्यटनाविषयी जी आली, आपली संभाजीनगर हे पर्यटन क्षेत्राची राजधानी आणि या पर्यटन क्षेत्राकरता त्यांनी 20 पर्यटन क्षेत्र निवडलेले आहेत की जिथे त्यांना 10,000 गाईड हे त्यांना उपलब्ध करून द्यायचे. त्यांना त्याबद्दलचं शैक्षणिक ट्रेनिंग देण्यात येणार आहे. नक्कीच त्या 20 क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येईल, कारण की अजिंठा वेरूळ हे पाहता हा क्षेत्र राहील आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटनाला त्या ऐतिहासिक स्थळाची संपूर्ण माहिती मिळेल असा त्यांचा प्रयत्न केलेला आहे. आणि पूर्ण हा तो रोड मॅप त्यांनी तयार केलेला असं सांगितलं, पण त्याचे डिटेल्स अजून आलेले नाही. तर हा रेल्वे करता त्यांनी हैदराबाद पुणे हे 2 कॉरिडॉर क्षेत्र निवडलेले आहेत, ज्यामुळे तिथे हाय स्पीड करता त्यांचा प्रपोजल त्यांच्याकडे जाईल. आपला मराठवाडा क्षेत्र हैदराबाद मध्ये येतात, तर त्याचाही एक आम्हाला अनुभव येईल की आता येणाऱ्या काळात हाय स्पीड जी आमच्याकडे मागणी होती ती सुद्धा एक मान्य मागणी होण्याची अपेक्षा आहे. तर हे सर्वसाधारण पाहता जेव्हा संभाजीनगरला मोठमोठे उद्योग येतात आहे तर त्या उद्योगाच्या निमित्ताने लहान मोठे व्यापार वाढेल, MSME वाढेल आणि बेरोजगारी सुद्धा दूर होईल अशी अपेक्षा करूया. आणि हा सर्वसाधारणचा अर्थसंकल्प आहे असं समजून मी त्याला एक चांगला अर्थसंकल्प म्हणून त्याच्याकडे बघतोय. मी प्रफुल्ल मालानी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर, मुंबई. धन्यवाद. सर्वप्रथम तर गेल्या 9 वर्षापासून माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की त्यांनी सतत काही नवीन देण्याचा प्रयत्न केला. यावर्षी आमची अपेक्षा थोडी जास्त उंचावलेली होती, कारण नुकताच 26 जानेवारी रोजी युरोपियन युनियन बरोबर जो एक खूप मोठा ऐतिहासिक एक करार झाला त्याचा पडसाद देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मार्केटवरती पडलेले आहेत आणि प्रत्येकाचे यामध्ये खूप मोठी अपेक्षा आहे की भारताने या कार्यात पुढे येऊन एक भूमिका निभवावी. चौथी अर्थसंकल्प म्हणून अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे जे बघितलं जातं, येणाऱ्या काळामध्ये 3री अर्थव्यवस्था व्हावी याकरता भारताचा प्रयत्न आहे. आमची अपेक्षा ही होती का यावेळेस माननीय अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये काही विशेष असे धाडसी निर्णय अजून घ्यायला पाहिजे होते, ज्यामध्ये एक्सपोर्ट करता खूप जास्त त्यांना बेनिफिट मिळायला पाहिजे होता. टॅक्स रिफॉर्म्स मध्ये काही केलेल्या आहे गोष्टी, परंतु अजून काही जास्त अपेक्षित होत्या, ज्यामुळे भारताचा एक्सपोर्ट बेस एक मोठ्या प्रमाणात वाढून एक खूप मोठं आपलं जाळं निर्माण व्हायला पाहिजे होतं. तिसरी आमची अपेक्षा ही होती यावेळेस का त्यांनी नक्कीच MSE सेक्टर करता 10,000 करोड डिक्लेअर करून चॅम्पियन डिक्लेअर केलेलं आहे. पण तुम्हाला आपल्याला सांगावं असं वाटतं, MSE सेक्टर ही देशाची अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 40% जास्त रिटर्न्स देणारी ही MSE संस्था आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना उद्योग मिळतो, जास्त लोकांना रोजगार मिळतो आणि हे सगळे मिळण्याकरता MSE सेक्टरमध्ये त्यांनी जास्त भरीव मदत करणं अपेक्षित आहे. आमची ही सुद्धा अपेक्षा आहे MSE सेक्टरमध्ये फक्त उद्योग मॅन्युफॅक्चरिंग युनिट न बघता व्यापार हा सुद्धा MSE सेक्टरमध्ये येतो आणि त्यांनाही त्या पद्धतीने योग्य फ्रेमवर्क देऊन त्यांचाही व्यापार विकसित व्हावा. कारण भारत हा सोन्याची ज्याला धूर निघणारा देश होता, व्यापाराच्या माध्यमातून होता, त्यावेळेस काही उद्योगधंदे नव्हते. तर ते व्यापार क्षेत्र अजून जास्त जाळं मजबूत करण्याकरता या ठिकाणी आमची अपेक्षा ही आहे की या ठिकाणी कनेक्टिव्हिटी, दळणवळणाची साधनं ही खूप महत्वाची आहे. नक्कीच त्यांनी सागरी मार्गाच्या काही गोष्टी डिक्लेअर केलेल्या आहेत, परंतु एअर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने माल पूर्ण जगभर जातो, कारण आपल्याकडे नक्कीच एक फ्रूट मार्केट असो किंवा व्हेजिटेबल मार्केट असो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे शेती उत्पादनाला मदत करण्याकरता आणि त्या क्षेत्राला
पूर्ण सहाय्य करण्याकरता एअर कनेक्टिव्हिटी वाढणं आमच्याकरता खूप अपेक्षित आहे. कारण संभाजीनगरला सुद्धा आज एअर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे येथून होणारे एक्सपोर्ट्स युनिट्स नक्कीच आपला मार्ग कंटेनरद्वारे पाठवतात, पण त्यात जो वेळ जातो आणि त्यामुळे बरंच काही नुकसान होतं. याकरताही अपेक्षित होतं की आम्हाला काही यामध्ये मार्ग मिळायला पाहिजे होता. शेवटी सगळं डिटेल्स आल्यानंतर त्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य होईल. परंतु हेच म्हणेल, हे बजेट काही प्रमाणात नक्कीच चांगलं जरी असलं तरी आमची अपेक्षा जी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती ती पूर्ण झालेली नाही असं मला म्हणावंसं वाटतं. तनसुख जांभड, महाराष्ट्र चेंबरचा माजी उपाध्यक्ष. धन्यवाद. नाही, आज जे सीतारामन मॅडमने जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये अनेक चांगल्याही गोष्टी आहे आणि काय विचार करणाऱ्या पण आहे. तर मी इथं मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरचा असल्यामुळे मला अपेक्षा होती का त्यांनी या आता जसे की काही हाय स्पीड रेल्वे कॅरिडॉर बनवलेले, तर मला असं वाटत होतं का ते आपलं संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी आहे आणि संभाजीनगरमध्ये तुमचं अजिंठा असेल, एलोरा असेल, हे मोठमोठे स्थळ आहे आणि या ठिकाणी जर असं या दृष्टिकोनातून नागपूर, मुंबई असं जर हायस्पीड रेल्वे जर कॅरिडॉर बनवला असतं तर अतिशय उत्तम झालेलं असतं. तसेच आता यामध्ये आणखीन एक उल्लेख केलेला आहे का बॅटरीच्या संदर्भामध्ये, परंतु गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघत असेल तर मोबाईलच्या चिपसेट हे मोठ्या प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉनिक्स दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले. परंतु एक चांगलं आहे की यांनी बॅटरीचे दर कमी केलेले, त्याच्यामुळे कुठेतरी एक दिलासा मिळेल असं वाटतंय. आणि नवीन एक 5 लाख वस्तीच्या शहरांचा विकासाच्या संदर्भात, तसं संभाजीनगर हे 5 लाख लोक असल्यामुळे अपेक्षा आहे का येथेही काहीतरी होईल. त्याच्यामुळे या बजेट मला वाटतं संतुष्टजनक आहे, फार काही चांगलंही नाही आणि फार काही तुमचं नाव? ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ उपाध्यक्ष. संभाजीनगरचे व्यापारी म्हणून तुम्ही त्यावर संतुष्ट आहात की नाही? मी लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ छत्रपती संभाजीनगर. आज संपूर्ण जगामध्ये अस्थिरता निर्माण झालेली असताना आपल्या देशाचा GDP ग्रोथ वाढला, याकरिता मी सर्वप्रथम केंद्र शासनाचे अभिनंदन करतो. आज जे बजेट डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, या बजेटवर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित होते. कारण काही दिवसापूर्वीच युरोपियन राष्ट्राचे सर्व प्रतिनिधी आपल्याकडे करार करण्याकरता आले होते. कारण की अमेरिकेनं जी पॉलिसी तयार केली त्या पॉलिसीमुळे संपूर्ण जगामध्ये अस्थिरता निर्माण झाली. अशा वेळेस हा जो बजेट आहे तो त्याला बघून बजेट तयार करण्यात आला असे आमचं मत आहे आणि एक समाधानकारक बजेट आहे. आणि मराठवाड्यामध्ये मोठमोठे उद्योजक येणार आहेत, त्यांचे करार झालेले आहेत. पुढे जाऊन याचा फायदा सामान्य व्यापारी, नागरिक, उद्योजक तसेच कर्मचारी वर्ग नवीन निर्माण होण्याकरता होणार आहे. तर हा एक सकारात्मक बजेट म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. आमच्या काही मागण्या होत्या त्या अजून अद्याप मान्य झाल्या नाही. उदाहरणार्थ आम्ही व्यापार मंत्रालयाची मागणी करत होतो आणि तसेच आम्ही एक व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा म्हणून ही आमची प्रमुख मागणी होती. जरी ती झाली नसेल तरी बाकी जर एकंदरीत बघता परिस्थिती बघता बजेट समाधानकारक आहे. आपलं नाव? लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ छत्रपती संभाजीनगर. जाहीर झालेला आहे, काय सांगाल एकंदरीत तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रासाठी संतुष्टकारक आहे की नाही? हा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला खूप चांगला प्रश्न विचारलाय. निर्मला सीतारामन यांनी दरवर्षी आपल्याला माझं क्षेत्र जे आहे रेल्वेच्या संदर्भात त्यात नेहमीच चांगला त्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी त्यांनी काय केलंय, भारत हा एक मोठा इंडस्ट्रियल हब बनतोय आणि टुरिझम सेक्टर पण वाढतंय. त्या संदर्भात त्यांनी एअर, रेल्वे आणि रोड कनेक्टिव्हिटी करता खूप मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे. अर्थात त्यांनी बघा म्हणजे जल वाहतूक करताना नवीन 20 मार्ग त्यांनी शोधून काढलेत. तर आता हे साधारणतः 20 वर्षात ते पूर्ण होतील. 20 मार्ग मिळणं म्हणजे तुम्हाला जल कनेक्टिव्हिटी, तुम्हाला अराउंड द श्रीलंका, खाली बांगलादेश किंवा कुठं पण तुम्ही जाऊ शकता, असे 20 मार्ग तयार होणार आहेत. आणि तुम्हाला रेल्वेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांनी
7 हाय स्पीड रेल्वे मार्ग त्यांनी आपल्याला भारताकरता मंजूर केलेले आहेत. त्याचा आपण एक मराठवाडा करता उल्लेख करूया. डिटेल तर अजून लवकर आपल्याला येत नाही रेल्वे बजेट इतक्या लवकर, एक 4-5 दिवसात कळेल की आपल्याला नेमकं काय मिळालं. पण त्यांनी हायस्पीड मध्ये पुणे ते हैदराबाद एक हायस्पीड आपल्याला कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांनी ऍडव्हान्टेज दिलेलं आहे. अशी 7 म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी पुणे टू मुंबई पण दिलेला आहे, मुंबई टू डेहराडून दिलेला आहे, नंतर हैदराबाद टू चेन्नई दिला आहे, नंतर हे सगळे 7 करोड त्यांनी दिलेले आहेत. याचा फायदा असा होणार आहे की पोल्युशन फ्री आणि हाय स्पीड अशी ट्रेन आपल्याला ह्या इथून भारतात जाऊ शकते. तर एवढे त्यांनी चांगल्या रेल्वे संदर्भात गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. अनंत बोरकर, धन्यवाद. मी कचरू कारभारी वेळंजकर, मराठवाडा कॅट उपाध्यक्ष व औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष, व्यापारी महासंघ संघटक. आज जो केंद्रीय अर्थसंकल्प झाला, मी सर्वप्रथम व्यापारी आणि कॅट संघटनेच्या माध्यमातून मी या केंद्रीय अर्थसंकल्पाचं खूप खूप मनापासून त्यांचं स्वागत करतो की अतिशय उत्तम आणि सर्वांना त्याचा फायदा होईल असा सुंदर अर्थसंकल्प या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः जे आपले शेतकरी आहे, जे आपण जो देश आपला ज्याच्यावर चाल, जे शेतकरी असतील, छोटे उद्योजक असतील, सर्वसामान्य जनता असतील, त्यांना केंद्रभागी ठरवून हा तो अर्थसंकल्प आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यामुळे मी या अर्थसंकल्पाला मनापासून त्यांना या ठिकाणी मराठवाडा कॅट संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. आणि विशेषतः आज छत्रपती संभाजीनगर जे एशिया खंडामध्ये सर्वात मोठं जागतिक लेवलला ऐतिहासिक पर्यटक नगरी म्हणून आपण ओळखली जाते, त्या ठिकाणी जे पर्यटनाला ज्या सुविधा आहे, म्हणजे आमची जे मागणी आहे का इथून आंतरराष्ट्रीय विमानतळच्या माध्यमामधून कार्गो सेवा आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा या ठिकाणून चालू व्हावी. आणि विशेषतः या ठिकाणी जो आज मोठमोठे प्रकल्प या ठिकाणी आणलेले आहेत, त्या देवाभाऊ यांना या ठिकाणी मी खूप त्यांना धन्यवाद देतो आणि या केंद्रीय बजेटचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मी कचरू वेळंजकर, मराठवाडा कॅट उपाध्यक्ष. धन्यवाद. आज जो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, मेडिकल क्षेत्रासाठी याचा कितपत फायदा झाला आहे किंवा झाले काय झाले? आजचा अर्थसंकल्प आणि मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प, आमचे काही व्यापारी बांधवांनी हे पण विचारलं होतं किंवा मागच्या अर्थसंकल्पामध्ये काही याच्यामध्ये काही मागच्या अर्थसंकल्पामध्ये जे दिलेलं आहे तर त्याचा काही इम्पॅक्ट आला का किंवा त्याची खरेदी इम्प्लिमेंटेशन झाली का? तर कॅन्सर सारख्या ड्रग्सची किमती मागच्याही वर्षी कमी झाल्या होत्या आणि यावेळेस तर सरकारने विशेष लक्ष देऊन बायो फार्मावरती 10,000 कोटींचं बजेट डिक्लेअर केलेलं आहे. बायो फार्मा ह्या ज्या कंपन्या असतात या साधारणतः कॅन्सर सारख्या आणि क्रिटिकल आजारावरती ते औषधी निर्मिती करतात. त्यानंतर एक केंद्र सरकारने 1.5 लाख प्रशिक्षित लोकांची जेनेटिक केअर म्हणजे वृद्धांसाठी म्हणून एक टीम तयार केली आहे, जी की वृद्धांना सगळ्या स्वास्थ्य पूरक सुविधा उपलब्ध करण्यासाठी ते मदत करते. त्याचबरोबर तुमच्या कॅन्सर सारख्या, त्याच्यानंतर तुमचं 7 गंभीर आजारावरती आणि या सगळ्या पद्धतीच्या औषधांवरती त्यांनी औषधीचे किमती कमी करून हे केलेले. जयंत देवळांकर, कोषाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ. मराठवाड्याला काही मिळालंय का याच्यातून आणि काय तुमच्या अपेक्षा? मी गुलाम हक्कानी, औरंगाबाद मोबाईल असोसिएशनचा अध्यक्ष आणि व्यापारी महासंघ सचिव. जे अर्थसंकल्प आज जे मांडलेले ते बजेटमध्ये जे आलेलं आहे आणि मराठवाड्याला काही इतकी बजेटमध्ये पाहिजे जितका आपला ग्रोथ पाहिजे होता तेवढा आपल्याला भेटलेला नाही. पण औरंगाबादमध्ये जे कॉरिडॉर होणार आहे, जे हब होणार आहे, ह्याच्यासाठी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ह्याच्यासाठी बजेट काहीतरी काढत असतात. तर म्हणजे केंद्र शासनाकडून काहीतरी यायला पाहिजे होतं. त्यांना महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचं किंवा संभाजीनगरचा उल्लेख त्यांना केला पाहिजे. ज्यावेळेस आपल्या संभाजीनगरचा पण नाव मोठा होईल.
म्हणजे बजेटमध्ये सरासरी सगळं बजेट तरी लागला तरी सरासरी होतं, म्हणजे बराबरीचा असल्यामुळे. आणि याच्यामध्ये जे स्वस्त वर जे बोललेले अर्थशास्त्री लोकांनी सांगितलं, मग जे महाग झालेले आहे त्याच्यावर काही कोणाचं बोलणं नव्हतं. म्हणजे जसं की मोबाईलमध्ये जसं EV बॅटरी मध्ये सांगितलं की स्वस्त झाली आहे, पण मोबाईलचे मेमरी कार्ड किंवा कम्प्युटरचे हार्ड डिस्क यांचे रेट 120% वरून जास्त वाढले. म्हणजे जे चीज 500 रुपयाची येत होती ती 1000 रुपयाला येते, जी 5000ची होती ती 10,000ला येत आहे आजच्या वेळेस. हा भाव तकरीबन 4 महिने झालेल्याला वाढून हा अशा पद्धतीने वाढलेला आहे. ते गव्हर्नमेंट बजेटमध्ये पण क्लिअर केलं पाहिजे की आम्ही किंवा तिथं भाव स्वस्त होतं पण हे मागले ह्याची कमतरता याने कमी पडल्यामुळे हे भाव वाढलेले. जसं हे सांगतात की आम्ही हे बजेटमध्ये किंवा सगळं हे स्वस्त केलेलं आहे किंवा तुमचं इन्कम टॅक्स कमी केलेलं आहे किंवा NRIचं जे हे प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही काय खरेदी करत असाल तर त्याला आम्ही ही सवलत दिलेली आहे. आणि कॅन्सरमध्ये जी दवाई जे मेडिसिन जे लागतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज कमी करायला पाहिजे नाही. त्यांना कधीतरी कॅन्सरला जितके लागतात समजे इंजेक्शन जे वस्तू त्याच्यामध्ये 100% स्वस्त केलं पाहिजे त्याला. म्हणजे असं नाही की 10%. या बजेटशी सहमत नाही. या बजेटमध्ये आम्ही सहमत आहे. चांगलं बजेट आहे सरासरी सगळ्याने. माझं नाव गुलाम हक्कानी, औरंगाबाद जिल्हा व्यापार मार्ग सचिव आणि मोबाईल असिस्टंटचा अध्यक्ष. बघितला काय सांगाल, एक व्यापारी म्हणून तुम्ही त्यावर संतुष्ट आहात की नाही? मी विजय जयस्वाल, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचा छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष. तुम्ही जर नागरिक म्हणून जर विचार केला तर या बजेटला आम्ही संतुष्ट आहोत. पण व्यापारी जर म्हणून विचार केला तर या मराठवाड्याच्या राजधानीमध्ये ज्याप्रमाणे उद्योग क्षेत्राची इथं वाढत आहे, उद्योग क्षेत्र ज्याप्रमाणे वाढत आहे, इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, त्या हिशोबाने मेटल इंडस्ट्रीमध्ये ज्या मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये 40% भाववाढ झालेली आहे. मेटल म्हणजे तुम्ही सोने चांदी सोडून द्या, ते कमोडिटीमध्ये येते. पण उद्योगाला लागणारे जे मेटल आहे त्याच्यामध्ये कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, कार्बाईड आहे, लोखंड आहे. याच्यामध्ये कमीत कमी 40% भाववाढ झालेली आहे. ही भाववाढ झाल्यानंतर उद्योग जगत कसं त्याच्या ह्याच्यामध्ये कमी रेट करू शकतो किंवा EV हब जे येत आहे फक्त बॅटरीवर त्यांनी कमी केले भाव, पण बाकी त्याला लागणारे लीड आहेत त्याच्यावर कमी झालेलं नाही. लीड त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लागतात. तर या मेटल इंडस्ट्रीला त्यांनी फोकस न केल्यामुळे आम्हाला शंका आहे की उद्योग क्षेत्र इथं ज्या प्रमाणात येते आणि लोकांना स्वस्त मटेरियल मिळेल याच्याबद्दल आम्हाला साशंकता आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचं विस्तृत विश्लेषण होईल, त्यावेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, केंद्र शासनाला सांगू, त्याच्यामध्ये परत विचार करायला लावू. धन्यवाद. मी विजय जयस्वाल, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचा छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष. असा आहे, आज कर्तव्य भवन मधून पहिल्यांदा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या माननीय प्रधानमंत्रीचे घोषवाक्यावर आधारित हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि कर्तव्य भवन मधून सादर होत असताना 3 कर्तव्य मेन ज्या फाउंडेशनवर हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आपल्याला आपली उत्पादकता वाढवून जागतिक स्तरावर कसा स्पर्धा करता येईल, टिकवता येईल आणि त्याला मात करता येईल. एक दुसरा कर्तव्य आहे की सगळ्यांची अपेक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि तिसरं कर्तव्य आहे की आपला हा अर्थसंकल्प सबका साथ सबका विकास हा लक्ष ठेवून हा अर्थसंकल्प आणि आपला पुढची योजना आखायची आहे. याच्यात आम्ही ट्रेडर्स म्हणून सध्या आमचा उल्लेख MSME मधूनच होतोय. याची थोडीशी खंत असं असते की आमचा एक प्रामाणिक डिमांड आहे की आम्हाला व्यापारचा एक वेगळं व्यापार मंत्रालय असावा आणि आपला देशातली अंतर्गत ट्रेड पॉलिसी, व्यापार पॉलिसी हा एक पाहिजे होती.
आज त्याचा उल्लेख झाला नाही. उल्लेख नाही जरी झाला तर MSME माध्यमातून 10,000 कोटी रुपये त्यांनी जे दिलेले आहेत, 2,000 कोटी रुपये आत्मनिर्भरसाठी दिलेले आहेत आणि खाली दिलेले आपले व्यापाऱ्यांना त्यांना कसा प्रोत्साहित करता येईल ते त्यांनी दिलेलं आहे. म्हणून फायनान्सेस आणि दळणवळणचं जे डेव्हलपमेंट ते करतायत त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. म्हणून हा बजेट सर्वतोपरी एक चांगलं बजेट आहे ज्याचा लॉंग टर्म फायदा सगळ्यांना होईल. धन्यवाद. तुमचं नाव? मी अदेशपाल सिंग छाबड़ा, अध्यक्ष मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स.